ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला पुणेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. असे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे, धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे, तुझला वयरे कशाचे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मत्ते शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय 30 ते 33 वचने. मत्ते अध्याय 6 30 ते 33 वचने. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. देवबाप ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. प्रत्येकाबरोबर असो. आज आपण मत्ते 6 30 ते 33 या वचनांवर मनन करणार आहोत. यामध्ये मुख्यतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की आपण त्या स्वर्गीय पित्यावर पूर्णपणे अवलंबून असावं. का? कारण आपल्या स्वर्गीय पित्याला माहित आहे की त्याच्या लेकरांना कोणत्या वस्तूंची गरज आहे, आणि म्हणून जे त्याच्यावर अवलंबून आहेत त्यांना तो त्यांच्या सर्व गरजा पुरवेल. तो आपल्या भौतिक, शारीरिक आणि आध्यात्मिक प्रत्येक गरजा जाणून आहेत. आम्हाला चिंता करत बसण्याची काही गरज नाही. वचन 31 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक आज्ञा दिलेली आहे की आपण काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. म्हणजेच या ज्या नाशवंत वस्तू आहेत त्यांच्या मागे लागू नका, अथवा त्याविषयी काही काळजी करू नका, चिंता करू नका. तर केवळ आपल्या स्वर्गीय पित्यावर
विश्वास ठेवा, कारण तो आमचा स्वर्गीय पिता आहे. तो गरजा पुरवणारच, पुणे पडणार नाही. म्हणजे माझ्या प्रत्येक गरजा परमेश्वर स्वतः जाणून आहे आणि तो मला पुरविलच. होय प्रियानो, जे जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्ण अंतःकरणाने अवलंबून आहेत, त्यांची साक्ष व अनुभव आहे की त्यांना कुठल्याही गोष्टींची उणीव भासलेली नाही. हाच अनुभव माझा देखील आहे. यासाठी मी स्वर्गीय पित्याचे मनापासून आभारी आहे. प्रभू वचन 32 मध्ये सांगतो की ज्या सर्व नाशवंत गोष्टी आहेत त्या मिळविण्यासाठी परराष्ट्रीय लोक धडपड करतात, तशी आम्ही या नाशवंत वस्तूसाठी धडपड करण्याची गरज नाही. का? कारण माझा पिता जो स्वर्गात आहे तो जाणून आहे. तो जर आकाशातील पाखरे आणि रानातील गवत यांना सुंदर पोशाख घालतो, त्यांना खावयास देतो, तर आपण जे विश्वास ठेवणारे आहोत त्या आपल्याला तो विशेष करून पोशाख घालणार नाही काय? तो खायला देणार नाही काय? पुढे प्रभू आम्हाला वचन 33 मध्ये सांगतो आहे, या सर्व गोष्टी आपल्याला मिळाव्यात असे जर आपल्याला वाटतं आहे, तर प्रथम आम्ही काय करावं? प्रथम आम्ही देवाचं राज्य मिळविण्यास झटावं. हे सार्वकालिक राज्याचं राज्य आहे. त्याचा शोध आम्हाला त्याच्या पवित्र वचनामध्ये करावा लागेल. तसेच आपल्याला नीतिमत्व मिळविण्यास झटायचे आहे. हे प्रभू येशू जो ख्रिस्त आहे त्याच्या विश्वासाद्वारे आपल्याला प्राप्त होईल. आणि होय, हे मिळविण्यास आम्ही जर सातत्याने झटत आहोत, तर मग प्रभू खात्रीने आणि तो अभिवचन देतो आहे की या सर्व गोष्टी म्हणजे गरजा तुम्हाला मिळतील. तेव्हा कृपया आपण चिंता न करत आमच्या जिवंत प्रेमळ स्वर्गीय पित्यावर अवलंबून राहूया. प्रभू आम्हा सर्वांस आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तूच मात्र विश्वास योग्य, उत्तम, प्रेमळ स्वर्गीय पिता आहेस. आम्ही कोणीही अविश्वासात असू नये आणि आम्ही चिंता करत न बसता केवळ तुझ्यावर संपूर्णपणे अवलंबून असावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. दिवस पुरे अवनी दीपली मुळच तेजाचे. दिवस पुरे अवनी दीपली मुळच तेजाचे. त्याला उन्हेरे कशाचे? ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे? काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे? त्याला उन्हेरे कशाचे? त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.